नमस्कार. मी प्रशांत भोसले, प्राईम मिनिस्टर सोलापूरमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, करमाळ्यातील आरोग्य सेवेचा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस ठरत आहे. याचं कारण म्हणजे करमाळ्यातील डॉक्टर शिंदे ऍक्सिडेंट हॉस्पिटल. मित्रांनो, या ठिकाणी एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्या शस्त्रक्रियेचं नाव आहे पूर्ण हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया. आणि ही शस्त्रक्रिया आपले करमाळ्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर दयानंद शिंदे सर यांनी आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडलेली. अशा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सहसा आपल्याला करमाळ्याच्या बाहेर म्हणजे पुणे, सोलापूर, मुंबई असेल अशा ठिकाणी जावं लागत होतं. परंतु आता करमाळ्यातच ही आरोग्य सेवेची जी सेवा आहे ती आपल्या करमाळ्यातच उपलब्ध होत आहे. तर आपण डॉक्टर दयानंद शिंदे सर यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या ऑपरेशन बद्दल आणि या शस्त्रक्रियेबद्दल नेमकी माहिती काय आहे ते आपण घेऊया. नमस्कार नमस्कार सर. नेमकं म्हणजे हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं, काय विषय? हिप रिप्लेसमेंटचे काही वेगवेगळे प्रकार असतात. जसं की हाड झिजल्यामुळं, खराब झाल्यामुळं म्हणजे सांधा बदलतो. दुसरी गोष्ट हाड मोडल्यामुळं. तर आपण जी शस्त्रक्रिया जे केलेली आहे तर ती सांधा झिजलेला होता, ज्याच्यामध्ये एक तर दोन सांध्याचा पूर्ण खराब झाला होता. दोन्ही साईडचे पूर्ण सांधा खराब झाल्यामुळं सांधा पूर्ण ठिकाणी झाला. अशा वेळेस पेशंटला चालता येत नव्हतं, बस करता येत नव्हते, त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटी सगळ्या बंद पडल्या होत्या. त्यामुळं अशा केसमध्ये आपल्याला सांधा ते पूर्ण बदलावं लागतो त्यामध्ये. तर तशा प्रकारची आपण शस्त्रक्रिया केलेली. म्हणजे ह्या कशामुळे ही झीज म्हणजे होत असेल किंवा काय काय असतं? त्याला बरीच कारणं करत आहेत, 10 ते 12 कारण आहेत. पण सध्या रिसेंटली जे कारण म्हणजे ते कोरोनामध्ये जे इम्युनो कॉम्प्लेक्स ज्या गोष्टी होतात त्यामध्ये ब्लॉक तयार होऊन रक्तवाहिनी बंद पडते आणि अशा प्रकारचं प्रमाण खूप वाढले गेले. बरोबर. अगोदरचं प्रमाण साधारणतः हजारामध्ये केस भेटायचे, तर हे 100मध्ये जरा 5-6 केस भेटले. सर, ही शस्त्रक्रिया म्हणजे करण्यासाठी किती डॉक्टर्स आणि आपली म्हणजे टीम किती होती काय? ही शस्त्रक्रिया फार मोठी आहे. साधारणतः ग्रामीण भागामध्ये शस्त्रक्रिया फार अगोदर होत नव्हती आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा तो सेटअप हा फार वेगळा असतो. त्यामुळे त्या प्रकारचा सेटअप आपल्या इथं आहे आणि त्या प्रकारची टीम त्याप्रमाणे तयार करून जे लागणारे इक्विपमेंट्स असतात किंवा बाकी साहित्य असं करून आपण त्या प्रकारची सर्जरी केलेली आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे किती तास चालली होती? या शस्त्रक्रियेमध्ये 3-3.5 तास आलेले आहे. ऑपरेशन नंतर जी रुग्णाची परिस्थिती जी आहे ती आता सध्या कशी आहे आणि रुग्ण किती दिवसामध्ये म्हणजे तो तसं पहिल्यासारखा चालेल किंवा काही गोष्टी सर्व काही? ऑपरेशन नंतर रुग्णाची एकदम पूर्ण चांगली आहे. कुठली नंतर कॉम्प्लिकेशन झाले नाहीत, काही नाही. आणि तसं पाहिलं तर ते ऑपरेशन नंतर आपण 2-3 दिवसानंतर चालू शकतो. पण पेशंटची परिस्थिती आणि त्याच्या कॉम्प्लेक्स किती त्याबद्दलचा आणि काही त्रास नाही का त्यानुसार आपण ते डिपेंड्स फिजिओथेरपी देऊन त्यांना लवकर चालू शकतो. आता ही मोठी शस्त्रक्रिया आहे आणि आपल्या करमाळ्यासारख्या म्हणजे हा ग्रामीण भागच थोडासा असल्यासारखा असतो. म्हणजे ह्या ठिकाणी एवढी मोठी शस्त्रक्रिया होती, काय वाटतं, काय भाव? खूपच ही आनंदाची बातमी आहे आणि आम्हाला इथं खूप आनंद भेटला त्या शस्त्रक्रिया केल्यानंतरचा. कारण अशा प्रकारच्या शस्त्रक्रियासाठी पुणे, सोलापूर आणि मुंबई, तसं पुणे मुंबईच मध्ये शस्त्रक्रिया होतं. पण आपल्या आता अशा प्रकारचं शस्त्रक्रिया ह्या ठिकाणी आपल्या ठिकाणी सेटअप तयार झाल्यामुळं आणि बाकीची टीम अवेलेबल झाल्यामुळं, तसेच या अशा शस्त्रक्रियेसाठी सुद्धा लागणारा खर्च खूप असतो. तर त्या खर्च असल्यामुळं बरेच रुग्ण त्यामध्ये शस्त्रक्रियेमध्ये तयार होत नाहीत त्या अशा गोष्टी. पण त्याचा तो पण आता आपल्याला अडचण नाहीये. कारण अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी बघून माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सीम फंडातून आपल्याला ती रक्कम थोड्या प्रमाणात आपल्याला भेटलेले, जेणेकरून ते रुग्ण अशा प्रकारची शस्त्रक्रिया आपल्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी करू शकतो. म्हणजे आपल्या शिंदे हॉस्पिटलला मुख्यमंत्री आरोग्य सेवाची म्हणजे योजना आहे. मुख्यमंत्री सहायता निधी आहे, त्या माध्यमातून आपण ती शस्त्रक्रिया केली. म्हणजे ह्याला खर्चच लागलेला नाही, हे सगळं फ्रीमध्ये रुग्णाचं नाही. तसं त्या प्रकारे नाही. त्यामध्ये काही अमाऊंट रुग्णाकडून घेतली जाते आणि काही अमाऊंट आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीकडून भेटली जाते. अशा म्हणून आपल्याला ती शस्त्रक्रिया करावी लागते. एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे ही आता शस्त्रक्रिया होत असताना बरेच रुग्ण घाबरतात देखील किंवा नको मोठ्या शहरात वगैरे जाईल, त्या रुग्णांना काय आपण सांगायचं? नाही, ही तर घाबरण्याचं कुठले कारण नाही त्यामध्ये. आपला डॉक्टरशी असणारा विश्वास आणि डॉक्टरचा पण रुग्णावरती असणारा विश्वास, दोन्ही गोष्टी पाहिजे असतात.
आणि अशा प्रकारच्या ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त रुग्णांनी काळजी घ्यायची की आपण व्यवस्थित हॉस्पिटलला गेलोय का, त्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत का, त्या प्रकारची ऑपरेशन थिएटरची सुविधा आहे का, आणि तरी बाकीचे सर्जन त्या ठिकाणी कॉम्फर्टेबल आहेत का, हे सर्व खात्री असली तर मग रुग्णांनी घाबरायचं काही कारण येत नाही. तर नक्कीच हे होते डॉक्टर दयानंद शिंदे सर, आणि त्यांनी ओपीडी चालू असताना आपल्याला वेळ दिलाय, त्याबद्दल त्यांचे प्राईम मिनिस्टर सोलापूर वतीने मी आभार मानतो. आणि आपण आता हा व्हिडिओ लगेच थांबवूयात, कारण आता त्यांचं कामही चालू आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.